कपाळावर गंधाचा एक ठसठशीत मैं टिळा. बच्चों को स्कूल छोड़कर आती हूँ. महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंच पुरी आहे. प्रार्थना की महक, प्रार्थना के बाद अत्यंतिक लंबी आदरानं चलने बाबांनी वाली 3 नई महाराजांना महक, वाकून वंदन. मंगलदीप 3. मलाही त्यांनी तसं करण्यासाठी खुणावलं. मीही वाकून प्रणाम केला. मी आपला सेवक सूतराज अधिरथ आपणाला क्षेम इच्छून वंदन करीत आहे. माझा हा पुत्र कर्णही अत्यंत आदरानं आपणाला वंदन करत आहे महाराज. वाकूनच बाबा म्हणाले, ये सूतराज अधिरथा, काय म्हणते तुझी चंपानगरी? आणि तुझ्याबरोबर तुझा तो कवच कुंडल असलेला पुत्रही आहे की काय? आम्ही पुष्कळ ऐकलं आहे त्याच्या त्या कवच कुंडलांबद्दल. होय महाराज, तोच तो कर्ण. असं बाळ कर्णा, जवळ ये. त्यांनी अचूक माझ्याकडे हात केला. बाबांनी मला जवळ जाण्यासाठी खुणावलं. मी झटकन पुढे झालो. महाराजांनी चाचपडत माझा हात हातात धरला. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिबलिबीत तामसर कडा पाणावल्या होत्या. पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघडण्यासाठी अतिशय अधीरतेने वळवळू लागले. पण पापण्या उघडण्याऐवजी डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी मात्र घरंगळून गालांवरच्या शुभ्र दाढीत मिसळलं. मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्यांनी दंडाला धरून मला झटकन वर उठविलं. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी माझा चेहरा आपल्या उंजळीत धरला. बोटांनी कानातील कुंडलं चाचपून पाहिली. त्यांच्या त्या थरथरत्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती. भुवया उंचावीत उजवीकडून वळून ते म्हणाले, विदूर, खरोखरच आश्चर्य आहे. याची ही मांसल कुंडल म्हणजे असामान्य गोष्ट आहे. होय महाराज, आणि त्याच्या अंगावर हिरण्यवर्णाचं कवचही आहे. विदुरानं बाबांकडे पाहत विचारलं, अधिरथा, तू तर श्यामवर्णी आहेस, मग तुझा हा पुत्र हिरण्यवर्णी कसा? तो मातृवर्णी आहे गुरुदेव. बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले, एक विनंती आहे महाराज. बोल अधिरथा, काय आहे? राजकुमारांच्या बरोबर माझ्या पुत्रांनाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं तर अवश्य अधिरथा. असाच जा आणि गुरु द्रोणांना भेटून यांची नावं त्यांच्या युद्धशालेत आत्ताच घालून टाक. डावीकडे उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले, वृषवर्मा, यांना लागेल ती मदत करा. आज्ञा महाराज. राजदंड जराही न वाकविता अमात्य वृषवर्मांनी वंदन केलं. महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो. वळण्यापूर्वी मी विदुरांकडे पाहिलं. त्यांच्या भव्य कपाळावर एक बारीकशी आठी उठलेली मला दिसली. कुठेतरी लांबवर पाऊस पडत असला की कधी कधी निरभ्र आकाशात सुद्धा नुसतीच वीज चमकून जाते, तशी ती मला वाटली. 14. आम्ही नगरातून युद्धशालेकडे चाललो. मी बाबांना विचारलं, महाराजांच्या डोळ्यांना काय झालं आहे? ते अंध आहेत बाळ, आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी राजमाता गांधारी देवी सुद्धा समदुःखी होण्यासाठी डोळ्यांना वस्त्र बांधून हे जग पाहण्याचं टाळतात. राजमाता गांधारी देवी? होय, युवराज दुर्योधनाची माता. त्यांना आणखी 99 पुत्र आहेत. आता युद्धशालेत तू त्या सर्वांना पाहशीलच. महाराज पांडूंचे पुत्र पांडवही तुला आता पाहायला मिळतील. पांडव? होय, या राज्याचे खरे अधिकारी कौरवराज महाराज पांडू होते. पण ते अकालीच वारल्यामुळे हे राज्य त्यांचे बंधू महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे आलं. त्या महाराज पांडूंचे जे 5 पुत्र आहेत त्यांनाच नगरजन पांडव म्हणतात. म्हणजे कुरुकुलात 105 राजकुमार आहेत तर एकूण 5 पांडव आणि 100 धार्तराष्ट्र. इतके राजकुमार एकमेकांशी कसे वागत असतील याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं. आणि 2 महाराज आणि 1 पितामह, पितामह भीष्म. बाबा म्हणाले, 2 महाराज कोण? 1 महाराज धृतराष्ट्र आणि दुसरे विदुर. विदुर महाराज कसे? मगाशी तर तुम्ही त्यांना गुरुदेव म्हणालात. होय बाळ,
महाराज धृतराष्ट्रांचे गुरुदेव विदूर हे बंधू आहेत, पण त्यांनी राजसन्यास घेतला आहे. संन्यास? संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. हे राज्य, हा राजवाडा, हे वैभव यापैकी कशावरच त्यांनी अधिकार सांगितला नाही. मग ते इथे कसे राहतात? आपल्या आंधळ्या भावाचा राज्यकारभार लंगडा पडू नये म्हणून. त्यांच्या प्रत्येक शब्दाला इथं मान आहे. तसाच पांडवांची माता राजमाता कुंती देवींनाही. राजमाता कुंती देवी? मी काहीतरी प्रश्न विचारणार होतो. इतक्यात कडेच्या कुंजातून एक कोकिळ जोर जोरानं कुहू कुहू करीत अशोकाच्या झाडावरून भुरकन उडाला नि आमच्या डोक्यावरून निघूनही गेला. मी त्याच्याकडे पाहिलं. मला भगदत्ताची आठवण झाली. तो एकदा म्हणाला होता की सप्तस्वरात ताना मारणारा कोकिळ कावळीच्या घरट्यात वाढत असतो, कारण त्याच्या आईनंच त्याला कावळीच्या घरट्यात जन्म घ्यायला लावलेला असतो. किती वेडा आहे भगदत्त. अरे कोकिळ कुठं वाढतो याच्याशी काय करायचंय? योग्य काल येताच आसमंत दणाणून सोडणारी त्याची तान ऐकू आली म्हणजे झालं. चालत चालत आम्ही एका भव्य मंदिराजवळ आलो. ते मंदिर भगवान विष्णूचं होतं. त्याचा कळस सोन्याचा होता. मावळत्या किरणात तो कळस आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर झळाळत होता. सोनेरी किरण परावर्तित होत होते. महाराजांनीच तो कळस बसविला आहे. त्या कळसाकडे बोट दाखवीत बाबा म्हणाले. मी विचार करू लागलो. या मंदिराला सोन्याचा कळस बसविणारा इथला राजा आंधळा आहे. हे अफाट वैभव त्याचा आहे, पण ते त्याला डोळाभर कधीच पाहता येत नाही. आंधळ्या राजाला एवढं वैभव देऊन ते न पाहता येईल अशी क्रूर व्यवस्था करणारं दैवच आंधळ नाही का? 100 मुलगे आणि हे एवढं अमाप राज्य वैभव असलेल्या या राजाला भाग्यवान म्हणायचं की हे सगळं पाहण्यासाठी डोळे नाहीत म्हणून अभागी म्हणायचं. आपले 100 पुत्र हा आंधळा पिता कसा काय ओळखत असेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डोळे नसतानाही या एवढ्या अफाट साम्राज्यावर तो लक्ष कसं ठेवीत असेल? छे, काही प्रश्नांचं उत्तरच देता येत नाही. बाळ गेल्याबरोबर गुरुदेवांना लागलीच वंदन कर. बाबांनी जाता जाताच मला सूचना केली. बाबा, कसे दिसतात हो गुरुदेव? मी औत्सुक्यानं विचारलं. कसे म्हणून सांगू? आता बघशीलच ना तू त्यांना. आम्ही लगबगीनं चालू लागलो. नगरातील रस्ते नगरजनांनी फुलून गेले होते. दोहो बाजूस उंच उंच प्रासाद उभे होते. मंदिराचे कळस आकाशाच्या पोटात घुसले होते. तिथल्या घंटांनी वातावरण भारून टाकलं होतं. मार्गावरून अश्वपाल घोडे घेऊन आणि स्त्रिया घडे घेऊन पाण्यासाठी गंगेकडे जात होत्या. व्यापारपेठा गजबजून गेल्या होत्या. पुष्कळ चालून आल्यानंतर आम्ही एका प्रचंड लोखंडी महाद्वाराजवळ आलो. त्याच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाच्या पाषाणांचा तट दूरवर निमुळता होत गेला होता. महाद्वाराच्या भव्य कमानीवर त्रिकोणी भगवा ध्वज फडफडत होता. द्वारपालांनी आम्हाला पाहताच वंदन केलं. आम्ही वाकून आत गेलो. ती कुरूंची युद्धशाला होती. आत सभोवती मोठी दालनं होती आणि मधोमध एक योजन घेराचा एक भव्य आखाडा होता. त्याचे अनेक भाग पडले होते. एका बाजूला मल्लांसाठी आखाडा होता. त्यात तांबड्या रंगाची बारीक माती गोलाकार पसरली होती. अनेक मल्ल युवकांच्या जोड्या त्यात एकमेकांवर डाव प्रतिडाव करत झुंजत होत्या. त्या आखाड्यात मध्यभागी एक थोराड अंगाचा गौरवर्णी युवक दंड थोपटीत गोलाकार नाचताना दिसला. त्याच्या जवळपास कोणीच फिरकत नव्हतं. हात उंचावून तो आखाडाभर थय थय नाचत होता. कर्णा, तो राजपुत्र भीम. बघ, आखाड्यात कसा सर्वांना आव्हान देत फिरतो आहे. त्याच्याकडे बोट दाखवीत बाबा म्हणाले. दुसऱ्या बाजूला अश्वारोहणासाठी भव्य जागा मोकळी सोडली होती. त्या जागेत घोड्यांना रांगेत धावता यावं म्हणून चकोऱ्या आखल्या होत्या. त्यांना धावताना सतत अडथळा व्हावा म्हणून जागोजागी खंदक खणले होते. काही खंदक पाण्यानं भरलेले होते. ठिकठिकाणी उंच उंच कुंपणे उभी केली होती. अनेक युवक ते सर्व अडथळे लिलया ओलांडून घोडी शिकविताना दिसले. पूर्वेकडील बाजूला खडगांचे हात करण्यासाठी असंच एक पटांगण केलं होतं.
त्याच्या कडेच्या सळ्यांवर विविध आकारांची चिलखतं आणि लहान मोठ्या ढाली टांगल्या होत्या. अनेक योद्धे खडगांचा खणखणाट करीत होते. एकमेकांवर दात ओठ खाट तुटून पडत होते. पश्चिमेच्या बाजूला त्याच आकाराचं एक गोलाकार पटांगण होतं. गदेच्या सरावासाठी त्यात काही युवक गदा पेलत होते. गर्जना करीत मंडल घेत होते. शूल, तोमर, शतघ्नी यासाठी लहान मोठी अशी अनेक क्रीडांगणं त्या भव्य जागेत तयार केली होती. सभोवतीची दगडी दालनं अनेक वीज शस्त्रास्त्रांनी ठासून भरली होती. त्या आखाड्यावर कुठूनही पाहिलं तरी अगदी मध्यावर दिसेल असा एक उंच व लांब रुंद असा लक्ष वेध्याचा दगडी चौथरा होता. त्या चौथऱ्यावर निरनिराळ्या आकारांची फुलांनी सजवलेली धनुष्य मांडली होती. एका बाजूला बाणांचे असंख्य भाते मांडून ठेवले होते. समोर अनेक लक्ष ठेवली होती. त्या चौथऱ्यावर एक सावळ्या रंगाचा युवक विरासन घालून उजव्या पायाच्या चवड्यावर शरीर पेलून बसला होता. हातातील धनुष्याची प्रत्यंचा त्यानं कानापर्यंत खेचली होती. एक डोळा मिटून दुसऱ्या डोळ्याची बाहुली त्यानं बाणाच्या टोकासमोर स्थिर केली होती. त्याच्याजवळ एक सैलसर वस्त्र घातलेला, शुभ्र दाढी असलेला, डोक्यावरचे केस एकत्र बांधलेला उंच असा एक वृद्ध उभा होता. त्याची मुद्रा नदीच्या डोहासारखी शांत होती. त्या सावळ्या युवकाच्या प्रत्यंचेवरचा हात त्यानं सरळ केला. तो त्याला काहीतरी समजावून सांगू लागला. युवक ते लक्षपूर्वक ऐकत होता. बाबा त्या युवकाकडे बोट दाखवत म्हणाले, बाळ, तोच तो पांडुपुत्र धनुर्धर राजकुमार अर्जुन. आणि त्याला सूचना करतायत तेच ते पूजनीय गुरुदेव द्रोण. धनुर्धर अर्जुन असे ना का? पण त्याला यापेक्षा ऐटदार विरासन नाही का घालता येणार? एक विचार माझ्या मनात येऊन गेला. गुरुदेव द्रोण मात्र अशोक वृक्षासारखे भव्य वाटत होते. त्यांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र त्यांच्या उंच शरीराला शोभून दिसत होती. आम्ही आखाड्यातील मार्गानं चौथऱ्याकडे चालू लागलो. भोवतीची पटांगणं पाहून उगाच अंगातील उष्णता आपोआप वाढत असल्यासारखं मला वाटायला लागलं. आपणही आत उतरावं नि मंडल घेत आवेशानं गदेचे नि खडगांचे प्रहार समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर करावेत. आपणही नाठाळ घोड्यांना नमवून त्यांच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्यांना दामटावं. हत्तीची सोंड धरून त्याला पिसळवावा आणि त्याला दमवून शेवटी त्याच्या पाठीवर आरूढ व्हावं. चौथऱ्यावर बसलेल्या त्या युवकाला दंडाला धरून उठवावं नि विरासन कसं ऐटदार घालायला हवं हे एकदा नीटपणे त्याला दाखवून द्यावं. मल्लविद्येच्या आखाड्यात उगाच रानवट रेड्यासारख्या फेऱ्या मारणाऱ्या त्या दांडगट भीमाशी हौदा खेळून त्याची रगही जिरवावी. आम्ही धनुर्विद्येच्या त्या उंच चौथऱ्यावर आलो. वर बसलेल्या राजकुमार अर्जुनानं एक बाण सोडला. समोरच्या दूरवरच्या लाकडी लक्षात तो सपकन घुसला. गुरुवर्य द्रोणांनी त्याच्या पाठीवर एकदम थाप मारली आणि ते आनंदानं गरजले, साधू अर्जुना, पण जवळ जाऊन तुझा तो सूचिपर्ण बाण लक्षात कितपत घुसला आहे ते नीट पहा. अर्जुन आज्ञाधारकपणे उठला नि दमदार पावलं टाकीत लक्षाच्या दिशेनं निघून गेला. इतक्यात बाबा पुढे झाले. चौथऱ्याखालीच उभं राहून त्यांनी गुरुवर्य द्रोणांना वंदन केलं. मी गुरुवर्य द्रोणांकडे पाहिलं. ते पश्चिमेकडे तोंड करून उभे होते. संध्याकाळची मावळती किरणं त्यांच्या दाट शुभ्र दाढीवर पडल्यामुळे ती रुपेरी रंगात चमकत होती. दाढीचे भरगच्च लांब सडक केस सरळ पोटापर्यंत उतरले होते. त्यातील काही बटा वाऱ्यामुळे इकडे तिकडे भुरभुर उडत होत्या. कपाळावर, दंडावर नि उघड्या पोटावर भस्माचे पट्टे होते. भव्य कपाळावर वार्धक्यामुळे आठ्यांचं जाळं पसरलं होतं. नाक सरळ नि तरतरीत होतं. त्यांच्या भुवया सुद्धा पांढऱ्या शुभ्र होत्या. त्याखालचे डोळे मात्र विलक्षण आत्मविश्वासानं तळपत होते. तरीही त्यात शांतता होती. मोठ्या आदरानं वाकून मी त्यांना वंदन केलं. त्या गुरुवर्यांच्या देखरेखीखालीच माझं युद्धशास्त्राचं अध्ययन व्हावं अशी बाबांची इच्छा होती. व्हिडिओ आपण पाहिला आणि ऐकला यासाठी आपले मनापासून आभार. कृपया लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा.